ज्या प्रकारे काल मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात काही वक्तव्य केली आणि थेटपणे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर आरोप लावले, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रोहित पवार आहेत. आपण ट्विट केलं, पण ज्या प्रकारे आरोप छगन भुजबळ लावतात की हे आंदोलन उभं करण्यामध्ये आणि ज्या प्रकारे त्या रात्री लाठीचार्ज झाला त्या दिवशी तुम्ही रात्री दोघं जण होतात असं त्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळांचं. असं वक्तव्य आता यावेळी करणं आणि तुमच्यावर थेट आरोप करणं, हे माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा एखादा कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी लढत असतो, मराठा समाजाचा असू द्या, ओबीसी समाजाचा असू द्या, नाही तर विद्यार्थी आंदोलन असू द्या, युवांचं आंदोलन असेल, त्याच्यामध्ये कुणी राजकारण करू नये असं मला वाटतं. भुजबळ साहेब मोठे नेते आहेत आणि मग अशा पद्धतीने त्यांचं जे वक्तव्य आहे ते खरं तर आश्चर्य वाटणारं वक्तव्य आहे. त्यावेळेस जर आपण बघितलं तिथे लाठीचार्ज झाला होता, महिला, लहान मुलं त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज झाला होता आणि तिथलं वातावरण एक भीतीचं वातावरण झालं होतं. आणि मग आम्ही तिथं गेलो होतो, लोकांना भेटलो, हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं असणाऱ्या लोकांना भेटलो होतो. तिथं रबर बुलेटचा वापरसुद्धा केला गेला होता आणि अशी घटना तिथं जर घडली असेल तिथं जाणं हे काय चुकीचं आहे का? म्हणजे की जरांगे पाटील उठून गेले होते, त्यांना तुम्ही बसवलं, मग शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे दुसऱ्या दिवशी. हे बघा, आता भुजबळ साहेब जे बोलत आहेत त्यांच्या बोलण्याच्या मागे कुठला नेता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच नेत्याकडे होम मिनिस्टर आज आहेत. आणि मग होम मिनिस्ट्री तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जे काय एन्क्वायरी करायची आहे, इन्व्हेस्टिगेशन करायचे ते तुम्ही करा ना. खरं काय लोकांसमोर येऊ द्या. आम्ही कुठं काय बोललो, आम्ही घाबरत नाही. त्यामुळे तुम्हाला जी एन्क्वायरी करायची ती करा. आणि भुजबळ साहेब हे बोलत असताना काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आपण जर बघितलं, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात BJP आहे आणि BJPचे काही कार्यकर्ते हे कोर्टात गेलेले आहे, हे स्वतः भुजबळ साहेब तिथं बोलले आणि आज अशी ते भूमिका घेत आहेत. आणि माझं परत एकदा म्हणणं आहे की सामाजिक विषयाचं राजकारण कुणी करू नये. सुनील तटकरे काल ABP माझाशी बोलताना असं म्हणाले की 2019मध्ये जेव्हा तुमचे 54 आमदार, म्हणजे संयुक्त जेव्हा तुमचा पक्ष होता तेव्हा 54 आमदार होते, तेव्हा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हायला हवा होता आणि आजही मी याच्यावर ठाम होतो. शेवटी पवार साहेबांचा तो निर्णय होता, महाविकास आघाडीचा तो निर्णय होता आणि एखाद्या पदासाठी आपण लढत नसतो, पण विचारासाठी लढत असतो आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढत असतो. पवार साहेब हे महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लढतात. कधी पदाचा त्यांनी तिथं विचार केला? ते आग्रही होते असं त्यांचं म्हणणं. खरंच आग्रही होते? मी आता माझं एकच मत आहे की तटकरे साहेब जे बोलत आहेत ते पदाबद्दल बोलत आहेत. त्यांची इच्छा होती की त्यांच्यातला एखादा नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, पण पवारसाहेब महाराष्ट्राचा विचार करतात आणि ते पदाचा विचार करतात. हाच तर फरक आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर एकनाथ शिंदे असं म्हणतात की विरोधकांनी त्याचं राजकारण केलं आणि कर्नाटकमध्ये आपण बघतोय की सोशल मीडियामध्ये की गणपती बाप्पाच्या मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात आहेत. 2 गटामध्ये तिथे राडा झाला आणि त्यामुळे एकीकडे गणपती बाप्पाला अटक काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने केली आहे. त्यावर तुम्ही बोलणार का असं मुख्यमंत्री? नाही, आमचं एकच मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये तुम्ही पैसा खाल्ला, याच्यावर आमचा आक्षेप आहे. राहिला प्रश्न गणपतीरायाच्या मूर्तीचा, कर्नाटकामध्ये 2 गटामध्ये जे काही वाद झाला त्या वादामध्ये जी मूर्ती होती, जी काही लोकांच्या हातामध्ये होती, ती पडू नये आणि मूर्ती कुठं फुटू नये, नाही तर मूर्तीला कुठं इजा जाऊ नये, अशा भूमिकेतून तिथे असणाऱ्या पोलिसांनी सगळ्यात सुखरूप जागा कुठली तर पोलिसांची व्हॅन तिथं ती ठेवली होती. सरकारची भूमिका सोडा, पण पोलिसांची भूमिका तुम्ही समजून घ्या ना की त्याच्या मागे. आता ह्याच्यात पण तुम्ही जर राजकारण करणार असाल तर तुम्ही फक्त राजकीय भूमिका घेता आणि आम्ही भूमिका घेत असताना सामाजिक भूमिका घेतो. हाच तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. त्यामुळे हे होते रोहित पवार. त्यांनी जे काही आरोप छगन भुजबळांनी केले त्यावर उत्तर दिले. कॅमेरामन मनोज जयस्वाल, मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.